The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। किच्छो मनो सपटिलाभो किच्छं मच्चान जीवितम् किच्छं सद्धम्मसवनं किच्छो बुद्धानुपादो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी 15वी जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट 15 फेब्रुवारी 2026 रोजी स्मृतिशेष भदंत अग्ग महापंडित ज्ञानेश्वर महाथेरो धम्म मंच भीमयान बुद्ध विहार बुद्ध मूर्ती परिसर समता नगर किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी संपन्न होत असताना धम्म मंचावरती उपस्थित असलेले या धम्म परिषदेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक पूजनीय भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो त्याचबरोबर पूजनीय भिक्खू प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी थेरो पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महाथेरो आणि पूजनीय संपूर्ण भिक्खू संघ काश्यप भंतेजी नागसेन भंतेजी अनुरुद्ध भंतेजी आणि आमचे काळेगावचे महावीरो भंतेजी आणि सर्वच नांदेड वरून आलेले आमचे भिक्षू संघ या धम्म परिषदेला उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। सलग 14 वर्षांपासून ही 15वी धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होते। जागतिक बौद्ध धम्म परिषद असा नामोल्लेख या पत्रकामध्ये केलेला आहे। आम्ही या परिषदेच्या ऍडव्हर्टाइज जाहिराती अनेक शहरांमध्ये तिथल्या पुलांवरती रोडवरती भिंतीवरती पाहत होतो। या परिषदेचा बोलबाला सगळीकडे आहे, फार मोठी संख्या असते वगैरे वगैरे अनेकांकडून आम्ही ऐकलं, आम्हाला मोठा हर्ष होत होता। आणि आता झाला बापा तुम्हाला भेटून असं काही नाही की झाला नाही, काय माहित नाही, आम्ही पहिल्यांदाच आलो परिषदेला आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना भेटून आनंद होतोय। दररोज कार्यक्रम चालतात भिक्षू संघाचे। उद्या आमची पुण्याला परिषद आहे म्हणून लवकर निघून जायचं आहे। आमचे कांबळे म्हणाले की भंतीजी रात्री बोला, रात्री लोक राहतात। मी म्हटलं बा मला वाटते रात्री आमचं काही काम नसेल, कारण इकडचं वातावरण काय आम्हाला माहित नाही। तर प्रवीणजी गायकवाड यांनी आम्हाला वारंवार फोन केले, आग्रह केला या परिषदेला येण्यासाठी। मी त्यांना विचारणा केली अगोदरच परिषद कशी होते, कारण भंतेजी आमचे मार्गदर्शक आहेत, गुरुजी आहेत। कुठे जायचं तर तिथं कसा माहोल असतो, कोणाला बोलविल्या जाते, परिषद कशी असते, स्टेजवर कोण असते, अध्यक्ष फाध्यक्ष जे काही आहे ते काय असते काय नाही याची आम्ही पूर्व कल्पना घेतो अगोदर। कारण सोशल मीडियाचं जग आहे सध्या,
कोणाचे हेतू काय, कोणाचा हेतू काय हे काही माहिती नसते. आणि म्हणून धम्म परिषद ही धम्माचीच परिषद असावी असं आमचं मत आहे. आणि हेच मत बाबासाहेबांचंही होतं. शुद्धता असायला पाहिजे, प्रामाणिकपणा असायला पाहिजे, तरच धम्माचं कार्य होऊ शकते. पण धम्म कार्यातही शुद्धता नसेल, प्रामाणिकपणा नसेल, स्वार्थ असेल तर ते धम्म कार्य कसलं? ते स्वतःच कार्य, स्वार्थापायी केलेलं कार्य असू शकते. आणि म्हणून ही विचारणा करतो. तुम्हाला म्हणत नाही बाबा तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे, परंतु हे तुम्हाला पूर्व सांगतो की आम्ही असा विचार करतो आणि त्यामुळे लोकांना विचारणं हे आमचं काम आहे. बघा, जीवन मोठं अनमोल आहे. 69 वर्ष झाले आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन. किती? बोला माझ्याशी, मुकेत बसू नका. 69 वर्ष झाले आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन. त्या महामानवाने आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा मोठ्या महत् प्रयासानं दिली. ज्यांना कवडीची किंमत नव्हती, ज्यांच्या कमरेला झाडू होता, गळ्यामध्ये मडकं होतं, सूर्य डोक्यावर आल्यावरच ज्यांना घराच्या बाहेर पडावं लागायचं म्हणजे सावलीचाही विंटळ होऊ नये अशी व्यवस्था त्या काळामध्ये निर्माण करून दिली होती. आणि त्या सगळ्या गुलामगिरीतून, चाकरीतून, अन्यायातून एका महामानवाने आपल्याला मुक्त केलं. आणि आज हे सोन्याचे दिवस आपल्या वाट्याला आणले, ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्यांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला. आणि त्या बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून बुद्ध धम्माची दीक्षा दिली. पण त्यामध्ये प्लस बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या 14 तारखेला. आणि 15 तारखेला त्या दीक्षाभूमीवरून बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आपल्या समाजाला प्रबोधन करत असताना, समजावून सांगताना एका शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. तुम्ही जर ऐकला असेल तर, धर्मांतराचा इतिहास जिवंत आहे. इथे भारतीय बौद्ध महासभेचे पण कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या संघटनांमधून तुम्ही आलेली लोक आहात, पूजनीय भिक्षू संघ आहे स्टेजवरती. बाबासाहेबांनी निर्वाणीचा एक इशारा दिला होता गर्भित. काय? बाबासाहेब आपल्या लोकांना उद्देशून म्हणाले की बघा, नव्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या माझ्या समाज बांधवांनो, मातांनो, भगिनींनो, भावांनो, बहिणींनो, उद्या चालून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. कोणाचे शब्द आहेत हे? तुम्हाला कोणाला तिखट लागतील, पण कोणाचे शब्द आहेत? आपल्या बाबाचे शब्द आहेत. बाबा बोधिसत्व होते. भविष्यात काय होऊ शकते, ज्यांना मी सगळ्या सुविधा दिल्या, सगळ्या स्कीमा दिल्या, स्कॉलरशिप दिल्या, रिझर्वेशन दिलं, सोन्याचे दिवस त्यांच्या वाट्याला यावेत म्हणून माझे मुलं मरू दिले, माझी पत्नी तारुण्यात गेली, माझ्या आरोग्याकडे मी लक्ष दिलं नाही. उद्या यांच्याकडे पैसा आला, पद, प्रतिष्ठा, मान, पान सगळ्या गोष्टी आल्यावर यातले काही काही बहकतील. हे बाबासाहेबांना चांगलं ठाऊक होतं. म्हणून बाबासाहेबांनी निर्वाणीचा इशारा दिला की उद्या चालून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. आणि आज आपण समाजाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला सोडून खरंच भीम के लागते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधर आहेत बघ. जयंतीला बाहेर पडतात, नाचतात, नाचता लय येते बापा. जयंती साजरी लय करता येते, नाचायला, भाषणाला, कशाला लय पुढे. आणि धम्माचं आचरण, धम्म देसना श्रवण करणे, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवणे, विहारात जाणे म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणते, गुडघे कामातून गेले म्हणते, डायबिटीज झाला, व घरी कोणीच नाही, पोरगी जवान झाली म्हणते, पोराचा अभ्यास घ्यावा लागते, सून बाळंतीन झाली, लेकही बाळंतीन झाली आणि आम्हाला वेळ नाही म्हणते. तुम्ही नाही तसे बारीक तोंड करू नका, पण लय असे लोक पाहतो तुमच्या किनवटचेच आहेत असं काही म्हणत नाही. इकडे चांगलेच असतील बाबा, किनवट आहे तुमचं, परंतु बऱ्याच ठिकाणी असं वातावरण आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण आपल्या जीवनामध्ये आपण श्रद्धावंत बनलो पाहिजे आणि बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा असली पाहिजे. तुम्ही आपले प्रवचन ऐकत असाल, भिक्खू संघाचे प्रवचन ऐकत असाल, आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती वैविध्यपूर्ण प्रवचनाचे विषय पण आहेत. आता जी मी गाथा म्हणालो धम्मपदात, गाथा भगवान बुद्ध म्हणाले किच्चो मनुष्य पटी लाभो. काय म्हणतात भगवान? किच्चो मनुष्य पटी लाभो ही पाली भाषा आहे. भगवान म्हणतात मनुष्य जन्म प्राप्त होणं कठीण आहे,
या जीवनामध्ये 4 कठीण गोष्टी सांगितल्या या गाथेमध्ये, की जीवनात 4 कठीण गोष्टी आहेत. एक तर मनुष्य जीवन प्राप्त करणं कठीण आहे. कुत्रे, मांजर, जलचर, भूचर प्राणी जन्माला येणे, 2 पायाचे, 4 पायाचे, 8 पायाचे, बहुपायाचे प्राणी, असे भरपूर प्राणी आहेत, मुंग्या, किडे वगैरे वगैरे. परंतु मनुष्याचा जन्म सहज प्राप्त होत नाही. 31 भूमी सांगितल्या भगवंताने, आणि त्यात सर्वश्रेष्ठ भूमी, ज्या भूमीत जन्म घेतला असता आपण दान पुण्य करू शकतो, ज्या भूमीत जन्म घेतला असता आपण सील पालन करू शकतो, ज्या भूमीत जन्म घेतला असता आपण ध्यान करू शकतो, विहारात जाऊ शकतो, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपलं जीवन समर्पित करू शकतो. आणि अशी भूमी कोणती हे भगवंताला जेव्हा विचारलं, तेव्हा भगवंताने सांगितलं मनुष्य भूमी ही सर्वश्रेष्ठ भूमी आहे. कारण मनुष्य भूमीत आल्यानंतरच दान, सील, समाधीचा अभ्यास करून मनुष्य श्रोतापन्न, सक्रतागामी, अनागामी आणि अर्हत होऊ शकतो. म्हणजे या दुःख चक्रातून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. आणि त्या भगवान बुद्धाने सांगितलं एके ठिकाणी, की म्हणून मनुष्य जन्म प्राप्त होणं मोठं कठीण आहे, आणि त्यामुळे आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. भगवान बुद्धाने त्याच गाथेत पुढे जाऊन सांगितलं, किच्चंग मच्चान जीवितंग. काय म्हणाले? किच्चंग म्हणजे कठीण, मच्चानंग म्हणजे मरणाराचे, जीवितंग म्हणजे जिवंत राहणे. तुम्ही पाहत असाल दवाखान्यांमध्ये जेव्हा लोक ऍडमिट होतात किंवा ऍडमिट होण्याच्या पूर्वी अँब्युलन्स मध्ये कुणाला घेऊन जातात, तेव्हा कधी कधी कोणाला घरातच मृत्यू येतो, कधी रस्त्यात मृत्यू येतो, कधी दवाखान्यात पहिल्याच दिवशी मृत्यू येतो, तर कधी खाटेवर खंगून खंगून लोक मरतात. भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याचा जन्म कठीण तर आहेच प्राप्त होणं, परंतु त्यासह मरणाराचं जिवंत राहणं सुद्धा मोठं कठीण आहे. कारण अशी एक वेळ येते कधी कधी कोणावर, पैसे लावायला लोक तयार असतात, पण डॉक्टर म्हणते हा फॉर्म भरा, मी पण गॅरंटी घेत नाही, काही सांगता येत नाही, पैसे किती लावा तुम्ही, परंतु शाश्वती नाही आहे. म्हणून त्या फॉर्मवर सही घेतात बघा, आणि कधी कधी तर अगोदर बिल भरून घेतात, कारण डॉक्टरला पक्क माहित असते याचा काही भरोसा नाही म्हणून. होते का नाही असं? आणि म्हणून मरणाराचं जिवंत राहणं कठीण आहे म्हणालाय. म्हणजे याचा अर्थ की माता पिता, गण गोत, पद, प्रतिष्ठा, पैसा, धन दौलत सुद्धा मरणाला थांबवू शकत नाही. थांबवू शकते का? आणि ते प्रत्येक जण जन्मगावावरून निघालेला आहे, तो मरण गावाकडे वाटचाल करतोय. कोणाचा कुठे कधी स्टॉप येईल याची शाश्वती नाही आहे. ते आम्ही असो का तुम्ही असो, बुद्धही याच्यापासून सुटका बुद्धाची झाली नाही. भगवान बुद्ध सुद्धा 80व्या वर्षी वयाच्या गेले बघा. ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला हे सगळं काही मिळालं, ते बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला सोडून निघून गेले. कोणी इथे जिवंत राहणार नाही. तुम्हाला कोणाला विचारलं पंजोबान पंजीचा फोटो आहे का तुमच्याकडे? आहे का तुमच्याकडे? आहे का खरं? समजा ते गेल्यावर जसे रडत होते, आता त्याला बरेच वर्ष झाले, आता त्यांच्या नावाने रडते का कोणी? भगवान म्हणाले जीवन अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, आणि त्यामुळे मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. आणि सदुपयोग करणे म्हणजे काय? तर बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला दान पुण्य करता आलं पाहिजे, आपल्याला सील पालन करता आलं पाहिजे, आणि ध्यान करता आलं पाहिजे स्वतःच्या मनाला निर्मळ करण्यासाठी. हे भगवंताचं शासन आहे बघा. आणि त्यामुळे उपासकांचंही कर्तव्य आहे आणि भिक्खूंचं पण कर्तव्य आहे. आम्ही नेहमी सांगतो धम्मरथाची 4ही चाकं जर व्यवस्थित असतील तर धम्मरथ पुढे आणि पुढे जाऊ शकतो. याही बाबतीत बाबासाहेब म्हणाले आपले, हा धम्माचा रथ मी इथपर्यंत आणलाय, याचं सारथ्य तुम्हाला करायचं आहे. जर तुम्हाला धम्माचा रथ पुढे घेऊन जाता आलं नाही तर हरकत नाही, तो जागेवर ठेवा, परंतु धम्मरथाला पाठीमागे आणण्याचं काम करू नका. हे बाबासाहेबांचं वचन आहे बघा. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय की मनुष्य जन्म प्राप्त होणं कठीण आहे, त्यानंतर मरणाऱ्याचं जिवंत राहणं कठीण आहे. आणि भगवंतानं तिसरी गोष्ट सांगितली या गाथेमध्ये, सद्धम्माला श्रवण करायला भेटणं हे सुद्धा कठीण आहे बघा. आज पाहतोय, वाईट नका वाटून घेऊ, सगळीकडे नको तिथं एवढी गर्दी, नको ते ऐकायला एवढी गर्दी की ज्यामुळे समाजाचं काही फारसं भलं होणार नाही. परंतु धम्म श्रवण करायला मात्र भगवान बुद्ध म्हणाले सगळ्यांची तयारी नसते बघा. असते काय? सगळीकडे आम्ही पाहतो, तुम्हालाच म्हणून म्हणत नाही, धम्म श्रवण करण्यासाठी श्रद्धा असावी लागते.
धम्म श्रवण करायला भेटण्यासाठी पुण्य पण असावं लागते. म्हणून तर भगवंतानं 4 ज्या कठीण गोष्टी सांगितल्या त्याच्यात ही तिसरी गोष्ट सांगितली आहे की धम्म श्रवण करणं हे कठीण आहे. प्रत्येकाला जमत नाही धम्म श्रवण करायला मिळणं. इथं गाणं जर वाजलं, इथं जर डान्स सुरू झाला तर सारं किनवट इथे येऊ शकते, हे मला माहिती आहे. तुमचीच गोष्ट करत नाही, परंतु जर कधी इथं डान्स ठेवला किंवा कुठेतरी भांडण सुरू असेल तर तिथे बघा लोकांची गर्दी होते. पण धम्म श्रवण करणे हे कठीण जाते, कारण धम्म श्रवणामध्ये नैतिकता शिकवली जाते, आचरण शिकवलं जाते. आणि त्यामुळेच तर भगवंतानं सांगितलं की धम्म श्रवण प्रत्येकाला करता येत नाही. बाबासाहेबांनी सुद्धा म्हणून सांगितलं बुद्ध धम्म अवघड आहे, सोपा नाहीये. हात जोडा म्हणजे झालं, मेणबत्ती लावा, फुलं ठेवा म्हणजे झालं, पांढरे कपडे घाला, निळा फटका घाला म्हणजे झालं, असं नाही. बाबासाहेबांनी तर याही बाबतीमध्ये आपल्या लोकांना ठणकावून सांगितलं बुद्ध धम्माचा स्वीकार करताय म्हणजे गळ्यामध्ये मडकं अडकून घेत आहोत असं तुम्ही समजता कामा नये. काय शब्द प्रयोग केला? गळ्यामध्ये मडकं अडकून घेतोय असं तुम्ही समजता कामा नये. मला अभ्यासांती बुद्ध धम्म पटलेला आहे, मी बुद्ध धम्माच्या नावेत बसलो आहे. तुम्हाला सुद्धा अभ्यासांती बुद्ध धम्म जर पटेल तरच त्याचा तुम्ही स्वीकार करा, अन्यथा मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका. कोणाचे शब्द आहे ते? कोणाचे शब्द आहेत? हे तिखट आहेत. मी मुद्दाम हे याला पुन्हा पुन्हा रिपिटेशन करतो आमच्या प्रवचनांमध्ये, कारण हे शब्द आहेत आपल्या बाबाचे की ज्यांनी आपल्याला हे सोन्याचे दिवस आणून दिले. आणि म्हणून फक्त स्कॉलरशिप घेतली म्हणजे, रिझर्वेशन घेतलं म्हणजे, आपलं पोट भरलं म्हणजे, नोकरी घेतली म्हणजे झालं का? तेवढंच असते का? स्वतः पुरतच जगा म्हणाले का बाबासाहेब? पण आपलं बिलकुल नाही म्हणाले. उपासकांना पण सांगितलं, भिक्खूंना पण सांगितलं, तुम्ही तुमचं जीवन समर्पित केलं पाहिजे बुद्ध धम्मासाठी. केवळ स्वतः पुरतं पोटा पाण्यापुरतं जगले नाही पाहिजे तुम्ही, कारण पोटा पाण्यापुरते जगणारे जनावर असतात, प्राणी असतात, डुकरं असतात, कुत्री असतात, मांजरं असतात, बैल असतात, म्हशी असतात. कारण त्यांना खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे, आणि एक दिवस बटन दबलं की मरणे. माणसं पण असंच जीवन जगत असतील तर माणसांच्या जीवनामध्ये प्राण्यांच्या जीवनात काय फरक आहे? काय फरक आहे? कोंबडी पण अंडे देते, त्याच्यातून पिल्लू काढते, जोपर्यंत खाता येत नाही चोचीतून खाऊ घालते, बरोबर की नाही? प्राणी पण, जे प्राणी समजा सहवास झाल्यावर जन्माला येतात, गर्भवती राहतात, ते प्राणी पण एकत्र येतात, सहवास घडते, बाळाला जन्माला घालतात, त्याच्या पिल्ल्याला, ते पिल्ल्याला जोपर्यंत खाता येत नाही तोपर्यंत दूध पाजवतात, ते पिल्लूही मोठं होते, विषय संपला. खाण्यासाठी जगायचंय, जगण्यासाठी खायचंय. माणसांसारखे माणसं पण असेच वागत असतील. मायबापानं जन्माला घातलंय, लहानाचं मोठं केलंय, शाळेत टाकलंय, कॉलेजात टाकलंय, नोकरी लागली, मायबापानं लग्न लावून दिलंय आणि म्हणून 5चे 50 केले, वेल मांडवाला घातलाय. आणि आता बाल्यान बाल्याची माय, बाल्याची बायको 10x10च्या कशाची आली बापालाही बघली असतील किनवट मध्ये तुमच्या. काहींची गोष्ट तुमची म्हणत नाही, पण बरेच आपले लोक बघा, बाल्यान बाल्याची मायन बाल्याची बायकोन बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत, आणि समाज गेला म्हणते चुलीत. संध्याकाळी जाऊन ते गाणे आहेत ना, प्रवचन कुठं ऐका, लय जड जाते, जशा गोळ्या औषधा कडू कडू लागतात पण आजार मुक्त करते. धम्म तसाच आहे बघा, भगवंताचा तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि बाबासाहेबांनी म्हणून आपल्याला तो दिला, परंतु आपण त्या धम्माचा अपमान करता कामा नये. आपण धम्माचं आचरणही करू शकलो पाहिजे आणि बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपण कामही करू शकलो पाहिजे. म्हणून भगवंताने 4 गोष्टी ज्या कठीण सांगताना सांगितलं की धम्म श्रवण करणं सुद्धा कठीण आहे. हर किसी के बस की बात नहीं विहार में जाने के लिए. ज्यांच्यात पुरुषार्थ असतो, ज्यांच्या रक्तात खरंच बाबासाहेब असते रिअल मध्ये, नाही तर तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणतात लोक, लय बापा. आणि जयंतीच्या दिवशी जर रक्त चेक केलं तर काय निघेल हे मी तुम्हाला सांगायला नको. काय काय घेऊन लय नाचते बापा. इकडून आला तिकडून आला, बघता काय सामील व्हा. हेच 365 दिवसातून एकदाच सामील झालं, ते बी नाचायला. तुम्हाला म्हणत नाही बाबा तुम्ही बारीक तोंड नका करू, परंतु एरवी याला विहारही माहित नाही, पंचशील माहित नाही. पंचशिलातलं 5वं शील तर गावालाच गेलेलं असते याच्यासाठी.
पाहता तुम्ही समाजाची परिस्थिती फार वाईट आहे बघा. आपण गाफील राहता कामा नये. अहो आजूबाजूला पाहता. बाबासाहेब तर म्हणाले भिक्षूंना पण उपासकांना सुद्धा तुम्ही ख्रिश्चन मिशनरी करून आदर्श घेतला पाहिजे. माणसांना धार्मिक बनवलं पाहिजे, लोकांना धार्मिक बनवलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं वक्तव्य आहे बघा. म्हणून तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. बाबासाहेबाला सहज घेता येणार नाही. फुकटच खाणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या पोटम फुगलंय आणि द्यायचं म्हटलं की नाही म्हणते पगार झाला नाही आमचा, कोणी आजारी आहे, असं झालंय तसं झालंय. आणि त्याच्यामुळं बघा धम्माला ग्लानी येत असेल तर उपासकाने धम्माला सर्वोच्च स्थानी मानून बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपला वेळ बुद्धिमत्ता खर्च केला पाहिजे. असं उपासकांच्या 10 कर्तव्यांपैकी एक कर्तव्य सांगितलं मिलिंद प्रश्नामध्ये. तुम्ही जर वाचत असाल तर बुद्ध शासनाला ग्लानी येत असेल, धम्माला ग्लानी येत असेल म्हणजे त्याचा ऱ्हास होत असेल तर उपासकांचं पण कर्तव्य आहे की धम्माची वाढ कशी होईल, धम्माचा विकास कसा करता येईल यासाठी आपल्याला वेळ देता आली पाहिजे. आपली बुद्धिमत्ता खर्च करता आली पाहिजे. आपल्याला पैसाही खर्च करता आला पाहिजे. परंतु बऱ्याच लोकांना ते जमत नाही आणि त्यामुळे बघा एवढी वाईट परिस्थिती आहे सगळीकडे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले दिवस येऊ लागले म्हणा, पण त्यातही काही काही ठिकाणी आम्ही जातो तर धम्मात राजकारण आणतात बघा लोक. तुमच्याकडे कसं वातावरण आहे माहित नाही आम्हाला बा. तुम्ही चांगलेच असाल अशी अपेक्षा करतो, कारण पहिल्यांदाच आम्ही आलो. तुमचं काही भविष्य पंचांग पाहिला नाही आम्ही तसा. पण धम्मात राजकारण आणते. आमचा फोटो असेल तर येतो म्हणते, नाव असेल तर येतो म्हणते, विचारलं मला पुढे पुढे केलं, हार दिला, फुलं दिले, पुष्पगुच्छ दिला तर येतो म्हणते. तर आम्ही तुमचे नाही तर हम तुम्हारे नहीं आणि तुम हमारे नहीं म्हणते. सांगा धम्माचा ऱ्हास होईल की राहील? बाबासाहेबांचा विचार संपवणारे कोण लोक आहेत असं जर तुम्ही मला विचाराल तर मी नेहमी सांगतो जाहीरपणे की पुतळ्याची विटंबना करून काही फरक पडत नाहीये. अहो पुतळा तर पॅरिसला युनेस्कोच्या जागतिक कार्यालयात बसवला. तुमच्या माहितीसाठी सांगतो बाबासाहेबांचा, आणि तो कोणी काढू शकत नाही. माहिती आहे का तुम्हाला? बातम्या वाचता का तुम्ही? पॅरिस मध्ये युनेस्कोचं जे मुख्यालय आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा तिथं बसवलाय. तुम्ही काय इथल्या पुतळ्याची विटंबना घेऊन बसलात? अहो असे आयरे गैरे दत्तू खैरे लय देशामध्ये लोक आहे, यांच्याच्यानं काही फरक पडणार नाही. पण ते लोक बाबासाहेबांच्या विचाराला नष्ट करण्याचं इनडायरेक्टली काम करू शकतात. जे लोक बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करतील, अपमान करतील, त्या बाबासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध वागतील, ते लोक बाबासाहेबांचा खरा अपमान करतील. कारण 22 प्रतिज्ञामध्ये एक प्रतिज्ञा आहे, 7वी प्रतिज्ञा, मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असं आचरण करणार नाही. काय प्रतिज्ञा दिली बाबासाहेबांना आपल्याला? काय दिली? कधी वाचला का तुम्ही प्रतिज्ञा? पाठ असून चालत नाही. बाबासाहेबांनी प्रतिज्ञा दिली आहे. एका पानावर प्रतिज्ञा लिहिली होती धर्मांतराच्या वेळेला. तुमच्या माहितीसाठी त्यामध्ये 7वी एक प्रतिज्ञा आहे, मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंही आचरण करणार नाही. तुम्ही जर बुद्ध विहारात जात नसाल, बुद्ध विहाराला ओस पाडत असाल, बुद्ध विहाराला टाळे लावत असाल, तिथल्या माईक वरून भांडण करत असाल, पुढे बसण्यावरून भांडण करत असाल, धम्म परिषदेवरून भांडण करत असाल, वाद विवाद करत असाल, स्वार्थासाठी अहंकारासाठी जर धम्माला ग्लानी आणण्याचं काम करत असाल, म्हणजे तुम्हाला म्हणत नाही बाबा एकमेकाकडे पाहू नका, मला खरंच माहित नाही की काय आहे ते, पण मग मला सांगा धम्माला नष्ट करण्याचं काम कोण करते? बाबासाहेबांच्या विचारांना नष्ट करण्याचं काम कोण करेल? तर आपणच करू. म्हणून भिक्खूंनी सुद्धा आणि उपासकांनी सुद्धा सुव्यवस्थित राहिलं पाहिजे. आपण फक्त बाबासाहेबांचा कामापुरता मामा करणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, केवळ टाळ्या वाजवणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. गाण्यावर भाषणावर ते तर कोणालाही जमते. आचरणिक असलो पाहिजे आपण, खंदे असलो पाहिजे, समर्थक बाबासाहेबांच्या विचारांचे. आपल्या आचरणामध्ये बाबासाहेब असले पाहिजे, आपल्या आचरणामध्ये बुद्ध असले पाहिजे. अनुयायी त्यांनाच म्हणतात. अनुयायी शब्द माहिती का तुम्हाला? कधी विग्रह करून पाहिला का तुम्ही व्याकरणामध्ये? अनुयायी ह्या शब्दाचा काय अर्थ होतो माहिती आहे तुम्ही? व्हॉट इज द मीनिंग? अनुयायी. अनुयायी त्यांना म्हणतात की ज्यांचे तुम्ही अनुयायी म्हणून घेतो आपण. ज्यांचे कोणाचे? आता आपण कोणाचे अनुयायी म्हणून घेतो? कोणाचे? बुद्ध बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेतो की नाही?
तर मग अनुयायी त्यांना म्हणतात की ज्यांचे आपण अनुयायी म्हणून घेतो त्या महापुरुषांमध्ये असलेली गुणवत्ता, त्याचं अनुसरण करणारे म्हणजे त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करणारे जे लोक असतात, अनुसरण आणि अनुकरण करणारे अनुयायी त्यांनाच म्हणतात. केवळ कास्ट सर्टिफिकेट वरती बौद्ध लिहिलं आणि जय भीम बोलून किधर भी चलो. The great happiness. शरणं गच्छामि.